तुझ्या भावाला भेटायला जायचं ना? जायचं. कधी जाऊ बा? मी आता 4 दिवसात वापस येतो, मग बारसं करून मग तुला एकदा भेट करून आणतो 2 दिवसात. काय तू येतो काय सोबत? हा येईन ना. काय ग काऊन पोट? कोमलीचं नाक का बरं बारीक राहिलं ग? बारीकच राहिलेचं नाक येडाबाईचं. आता हुंकारी देती, आता बोलती. चल आण मम्मी लवकर. मम्मी आण लवकर. कुकर केलं का रिपेअर? केलं काल ते झालं मग कुकर मम्मी लावून दे. आज आमची खूप चिडचिड चालू आहे. काय झालं परी तुला? परी तुला माझ्यासोबत यायचंय का पुण्याला? हे परी पिल्लू यायचंय का बाळा? काहीच रिस्पॉन्स नाही. बरं हाय कर किंवा नमस्कार कर. इकडे पाहून इकडे पाहून. हां आता तब्येत खूप खराब, म्हणजे ताप आहे थोडीफार, पण चिडचिड जास्त होतीये. तिचे पोट दुखायला म्हणाली ती, कारण की तिला भूक लागलेली आहे. कोमल तिकडे वरण भात टाकलेला आहे, आता जरा तिला वेळ आहे. आज आहे का रितू येणार आहे घरी? परी रितूला भेटायचं का? आज आम्हाला कोणालाच नाही भेटायचं आहे, कोणालाच नाही. आणि मला निघायचं आहे, त्यासाठी बॅग भरती आहे कोमल. कोमल इकडे 1 मिनटं इकडे. मी किती दिवसासाठी चाललोय? 4. मग तू हे माझं आयुष्यभर सामान भरलं की एवढं? मग 4 शर्ट 4 पॅन्ट तरी 4 नाही भरले मी, 2च भरल्या. 2 का 3च भरल्या. 4-5 शर्ट उन्हाळ्याचं बदलतात की घामाचा वास येतो ना. काय बोलू आता याच्यावरती. हे बॅग भरणं चालू आहे आणि कोमल एवढी मोठी बॅग भरली, आता एवढी मोठी घेऊन जायचं एवढं जीवावर आलंय. काय सांगू तुम्हाला, असं वाटतं का हात हलवत जाऊन हात हलवत यावं. गाडी येणार. गाडी का असं ना तरी बी जीवावरच येतं ना कोमल. येत नाही का? आम्ही गाडीत नेऊन ठेवतो. चला किती दिवस राहिले कोमल? 20 दिवस राहिले. आई 20 दिवस राहिलेले. 20 दिवसात मस्त मी इकडे सगळ्यांना भेटून घ्या. तुझ्या भावाला भेटायला जायचं ना? जायचं. कधी जाऊ बा? मी आता 4 दिवसात वापस येतो, मग बारसं करून मग तुला एकदा भेट करून आणतो 2 दिवसात. काय तू येतो काय सोबत? हा येईन ना. काय ग काऊन पोट? तुला पोटभर जेवण करू घालायचं, पोट दुखणं थांबल मग. ती काय खात तसं नाही, काय पोटभर जीव घालू तिला? वरण भात लावलाय ना, पण थांब ना थोडं. आणि 100 पान लवकर एक पोट राहील. सफरचंद खाती का? पोट राहील ना. ॲपल खाती की ॲपल? अगं वरण भात करायला ना मी. पापडी खाती का? पापडी खाती चिवड्यातली? चिवडा आणला ना, मग पोट दुखत राहते. टरबूज खाती का? डोसा खाती का? पप्पा सांग. नाही डोसा बाहेरचा नाही बाबा. नाहीच म्हणते ती. नाही बाप्पा, बाहेरचा डोसा देत नाही मी. तेव्हा शिट्टी झाली पाहिजे. आण मम्मी लवकर. मम्मी आण लवकर. कुकर केलं का रिपेअर? केलं. काल ते झालं मग कुकर मम्मी लावून दे. ते काय होईल माहिती का, तिला ते ताप आणि अंगामध्ये सर्दी वगैरे थोडंफार आहे ना, त्यामुळे चिडचिड जास्त व्हायला लागली. कधी बरे होईन कधी नाही. अजून 4-5 दिवस झाले. आता परत एकदा दवाखान्यात न्यावं का काय असा विचार पडलाय. पण आता मी पुण्याला चाललोय. ताप वाढली तिला दवाखान्यात न्यावं लागणार आहे. कोमल वगैरे घेऊन जाईन दवाखान्यात. बघ नाही न्यायचं, रडू नको, मी लगेच घेऊन जाईन तुला. आवाज नाही पाहिजे मला. वरण भात झालेला आहे, पोट भरून वरण भात खायचं. काय रडू नकोस. व्हिडिओत रडलेलं चांगलं नसतं बाळा. तू सांग, व्हिडिओ मध्ये रडशील तर चांगलं वाटेल का? असं काही आहे आमच्या घरामध्ये चालू. आणि ती रोहिणी आणि ऋतू येते आज. रामभाऊ गेला आणायला, ती येतील आता घरामध्ये परत. 3 बाळ, मस्त मजा. मला पण ऋतूला भेटायचं बरेच दिवस झाले. आता किती दिवस झाले कोमल जाऊन? 12 दिवस झाले. हां
आम्हाला पण ती आठवण येऊ लागली तिची, कारण की ती तिकडे असायची. आता जर ती हातपाय हलवती ती जरा खेळती आता वगैरे. 1.5 महिन्याची झाली नव्हती. हा कान डोळे सगळे आले आता. आले असते. थोडीफार हसत पण असेल ती आता, माहिती आहे का? हो. हा. ती येईल नेमकं आता. ते हे करायला लागले ते तिकडे, हम्म. त्यामुळे आपल्याला येत नाही ना. तसा विषय झालेला आहे. आणि आम्ही 4 व्हीलर घेऊन जातोय. माझ्यासोबत सुदर्शन येतोय, रविभाई येतोय आणि रामभाऊ येतोय. आम्ही 4 जण जातोय, 4 जण वापस येणार आहे. रामभाऊ आणि मी आज आपली रूम जी आहे ती डिसाईड करणार, म्हणजे उद्या करणार आहे. कुठं राहायचं काय राहायचं तुम्हाला व्हिडिओतून दाखवलंच. आम्ही डन करणार आहे. आम्ही बघितलेली आहे, फक्त जाऊन आता कन्फर्मेशन द्यायचं आहे आणि लगेच तिथून सामान वगैरे शिफ्ट करायचं आहे. ते देखील तुमच्याजवळ व्हिडिओ येईल त्याचे. तसे लाईट आली बघा, किती खरं बोलतो मी. चला लागलं होतं ते वॉशिंग मशीन. वॉशिंग मशीन चालू करा ना. किती चालू हां झाले पाहिजे परत. चल बरं, मी बंद करून येते ते. त्यात थोडं तूप टाकून आण, मीठ टाकून आण तिला. मीठ नको मीठ टाकलेलं आहे. हातात असतं. भातात मीठ असेल तर नका टाकू. तर यांचा असा विषय आहे. म्हटलं चला तुमच्यासोबत जरा शेअर करू. तर चला मी काय करतो, ती ऋतू आली की मग तुम्हाला भेटतो. तर बराच वेळ झालेला आहे, आता मला निघायचं दुकानामध्ये. रोहिणी काय आलेली नाही आहे. इकडं परी आता खुश दिसते जरा. परी हाय कर एकदा, कारण की परीनं आता वरण भात खाल्लेला आहे ना बाळा. आता बरं वाटतंय का तुला? मग आता काय खायचं खरं सांग. मटण भात. मटण भात खायचं आहे. कोमल काही जणांनी रेसिपी विचारली, तू रेसिपी सांगितली नाही सगळ्यांना मटण भाताची. पप्पी होता मला एक, मला दे. वरण भाताची का? बरं मटण भात नाही खात का? मटण भात नाही खात. मी नको खाऊ का? आंघोळ नाही बाबा, काय सांगा तुम्हाला. ताप येते ना. हा ताप येते म्हणून सध्या आंघोळ नाही आहे. इकडे आजीबाईचा नमस्कार घ्यायचा का? हो. आजीबाई काल परेशान झाली. सांगा व्हिडिओ संपायच्या टायमाला आली आणि म्हणे माझा नमस्कारच नाही घेतला. काय सांगा आता. ते नळ बंद करा ना. घ्या आजीबाईचा नमस्कार आता एकदा. नमस्कार. नमस्कार. बरं आहे का? हा बरे. तर मी काय करतो, तुम्हाला एकदा पिऊ दाखवतो, कारण की पिऊ आज दिसली नसेल तुम्हाला, कारण तेव्हा पिऊ झोपलेली होती. आता ती उठलेली आहे. चला मी एकदा तिला भेट घालतो तुम्हाला. बोलो बोलो जी, कहाँ जाने का? मेरे साथ में आने का पुणे को? अय 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 चल सोबत. चलतेस का तू? चलतेस का? हो मन किंवा नाही मन. चल दरात चल, धर हात लवकर. कोमलीचं नाक का बरं बारीक राहिलं ग? बारीकच राहिलेचं नाक येडाबाईचं. आता हुंकारी देते, आता बोलती. चल चाललो मी तिकडे. तुला यायचं तिकडे? यायचंय का? हो म्हण किंवा नाही म्हण. काहीच नाही, जाऊ द्या. तिचं नाक का बरं बारीक राहिलं कोमल? तुम्ही नाकाला हात लावला नाही तिच्या? नाकाला हात लावला नाही कवा? मग हे बघा इकडे मटण टाकलं आहे शिजायला. तिचा जीव बारीकच आज राहतो. दुपारीच मटण आहे. मटण भात खायचा होता आज दुपारी. पुण्याला जायचं आहे म्हटलं, परत आता 4 दिवस वापस येणार नाही आहे, तर 4 दिवस परत घरचं जेवण मिस करणार. तू करते कोमल कधी बाहेर काय गेलं? त्यामुळे म्हटलं आज मटण भात खाऊन जाऊया. कसं वाटली आयडिया? छान आहे का? कोमलला पण मटणच खूप आवडतं, म्हणून कोमलची तब्येत सुधारत जाते आहे. हो मटण तब्येत वाटते माहिती तुला? माहिती मला मटणाने माहिती. आणि आम्ही वेट लॉस पण लवकरच करणार आहे. जरा वेट करा आता. एकदा पुण्याला शिफ्ट होऊ दे, मग लगेच वेट लॉस वगैरे सगळं काही होऊन जाईल नाही कोमल? हा पिऊमुळं पण जरा मागं पुढं होत आहे ते पिऊमुळं. हा तो विषय. आणि मला पुण्याला शिफ्ट व्हायचं होतं एक 3-4 महिन्यापासून, म्हणजे एका 6 महिन्यापासून किंवा वर्षापासून माझ्या डोक्यात होतं, म्हणून मी तर किचन ट्रॉली केली नाही. कळालं कोमल तुला? हो माहिती ना मला. बरेच लोक आपले कमेंट करते तुम्ही किचन ट्रॉली का करत नाही, का करत नाही, ना मग तर त्यामुळेच नव्हती केली. खर्च नसेल करायचं मग. हा आधीच्या इकडे घर बांधून एवढं हे खर्च झालेला आहे, त्यामध्ये म्हटलं किचन ट्रॉली तेव्हा केली असती तर मग उगाच खर्च वाढत गेला असता. कोमल ते बिस्किट घेतले होते काल, ते खाल्ले नाही कोमल अजून? तू का नुसतं घरी आणण्यासाठी ठेवले का?
कोणते? मला मागं दिसत आहे ते खाली परिवारमधून आणलेले. तुला काय म्हटलं तिथंच, काय म्हटलं तुम्ही खायचे ना. कवा मग तिथं पडलेले ते कधी खायचे मग? किती दिवस झाले 2 दिवस. मग? मी तुला तेव्हाच म्हटलं होतं खात असली तर घे. ते लक्षात नाही राहत ना. अगं कसं लक्षात नाही राहत? तुम्ही घ्यायच्या वेळेस बरं लक्षात राहत तुमचे, हे घ्यायचं ते घ्यायचं. ते डोळ्यासमोर दिसतं ना. जमलं बाई तुला. काढ ते बिस्किट बाहेर, काढ दे ते पोरींला बाहेर. तू बी खाय. पोरींना सांगितलंय मी. काय सांगितलं पोरींला? किती दिवस झाले लगेच? याची डेट असती कोमल वापरायची, कळालं तुला? यूज टू डेट असती बाय. याची लांब आहे म्हणा एक्सपायरी. सानूकडे दे, सानू पोरं. ग सानू, परीला पण दे. परी बिस्किट खातर. जा, सानू तिकडे दे. कायची घेऊन जा, कायची इथं. हे घे. हा देऊन टाक सगळ्यांना. चल, असं काही आहे आमच्या घरी. आमच्या घरी म्हणजे सगळ्यांच्याच घरी असं चालू राहतं. सगळेजण बिस्किट खातात. आता चला, मला आता निघायचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बरं, क्रीम साठी फक्त तसं नको करून बिस्किट खाणं. एक बिस्किट खा. चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. रोहिणी आणि ऋतू जे आहेत ते रामभाऊचे व्हिडिओ दिसेलच तुम्हाला. आज काही ते उशीर येणार आहे त्यामुळे मी काही व्हिडिओचं लेट करत नाही. चला, सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना परत येतात. बाय बाय.